मुंबईमध्ये पाऊस पडलाय। मुंबई आणि उपनगरात रात्रभर पावसाची संततधार पाहायला मिळाली। पावसाच्या या बॅटिंगमुळे रात्री अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं होतं, मात्र सकाळ उजळताच मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय। शहरातील मुख्य रस्ते आणि लोकल रेल्वे वाहतूक सध्या पूर्णपणे सुरळीत सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। भरत, आपण पाहतोय ज्या पावसाची मुंबईकरांना आणि उपनगरातील रहिवाशांना प्रतीक्षा होती तो आता पडायला सुरुवात झालेली आहे। नेमकं काय वातावरण आहे मुंबईमध्ये? प्राची, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने मान्सून मुंबईमध्ये 24 तारखेला दाखल झाल्यानंतर गेले काही दिवस पुन्हा मान्सूनने ओढ दिली होती, मात्र आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये मान्सून सक्रिय झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मध्यरात्री मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। विजांच्या गडगडाटासह हा पाऊस रात्री कोसळत होता। त्यानंतर जे काही अंधेरी सबवे आहे, गोरेगाव आहे, जोगेश्वरी भागामध्ये जे काही पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। मुलुंडमध्ये LBS मार्गावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। वाशीमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं आणि एकंदरीत रात्रभर जो काही पाऊस आहे तो संततधार सुरू होता, मात्र सकाळीच आता हा पाऊस उघडल्याचं एकंदरीत चित्र आहे। आज मुंबईला येलो अलर्ट देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत आता मुंबईकरांना जे काही पाऊस ओसरल्यामुळे एक दिलासा मिळाल्याचं चित्र आहे। नक्कीच, धन्यवाद भारत, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। एकीकडे या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे, मात्र अगदी दरवर्षी जे चित्र पाहायला मिळत आहे, पहिल्याच पावसामध्ये ज्या पद्धतीने रस्त्यावर पाणी साचतं, मुंबईची तुंबई होते, तसे प्रकार देखील आता घडताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता मुंबईकरांचे हाल देखील तितकेच होणार।